24 तारीख दिली होती, तर मग 17 तारखेलाच राज्य सरकारच्याकडून हो किंवा नाही मध्ये उत्तर मागणं हे नैतिक आहे का? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं ते म्हटलं की गोष्टी ठरल्या होत्या. म्हणजे आंदोलन काही एकदा झालं नाही, आंदोलन बऱ्याचदा झालं, बऱ्याच टप्प्यांमध्ये झालं आणि त्या टप्प्यांमध्ये सरकारने त्यांना आश्वासनं दिलेली आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लेखी दिलेली आहेत. जर लेखी दिली असतील आश्वासनं तर ही जबाबदारी सरकारची आहे पार पाडणं, पण त्याच्यासाठी जो मुबलक वेळ त्यांनी दिला आहे तो सरकारला निश्चित त्यांनी दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर सरकार जर काही करणार नसेल आणि जर काही जी आश्वासनं सरकारने दिली नसतील तर त्याच्यानंतर त्यांना जे काही करायचं ते करायला निश्चित मग नैतिकतेच्या दृष्टीने ते बरोबर राहील. पण जी वेळ त्यांनी दिली आहे ती त्यांनी पाळली पाहिजे आणि सरकारने जे आश्वासनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिखित दिलेली आहेत किंवा अलिखित किंवा लिखित दाखवली आहेत फक्त आणि दिली नाहीत, अशा पद्धतीने जी काही सरकारने जी कमिटमेंट दिली ती सरकारने पाळली पाहिजे आणि समोरच्या पक्षांनी जी वेळ सरकारला दिली होती तीही पूर्णपणे सरकारला वेळ दिली पाहिजे. बिलकुल. आपण दोघांनाही तराजूच्या दोन पारड्यांमध्ये समसमान पद्धतीने ठेवता आहात. अगदी ही एक विवेकी भूमिका आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्ही एका बाजूला सरकारलाही सांगताय की तुम्ही जर शब्द दिला असेल तर तो पाळला गेला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जरांगेंनाही सांगू पाहताय की तुम्ही पण अर्थात जरांगेंनी पण जी 24 तारीख दिली होती ती लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याच्या पर्यंत वाट बघायला हवी. आता